नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणीची लगबग चालू झालेली आहे। ज्या द्राक्ष बागेमध्ये छाटण्या झालेल्या आहेत व पहिल्यांदा ज्यांच्या बागेमध्ये मिलीबगचं प्रमाण जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी सध्या पूर्ण झाड मोकळं झालेलं असतं, तर पूर्ण ओरांडा आणि पूर्ण जो झाड आहे ते पूर्ण गच्च मिलीबगसाठी स्प्रे घेणं गरजेचं आहे। नंतर तुमचे जे येणारी फूट आहे ती वाकडी येते आणि वाढ चांगली होत नाही आणि तिथंच हे होते। आता ह्या प्लॉटवरती मिलीबगचा ऑक्टोबरमध्ये भरपूर प्रमाणात अटॅक होता, त्यामुळं तुमचं जे फूट आहे ती येत नाही। मग इथं तुम्हाला मिलीबग कंट्रोल करणं गरजेचं आहे, जेणेकरून आता एकदा आणि ऑक्टोबर छाटणी वेळेस एकदा पूर्ण खोड फिश ऑइल, त्यानंतर थायमेथॉक्झम आणि क्लोरो आणि सिलिकॉन बेस स्प्रेडर किंवा त्यात अपलोड वापरू शकता, पण फिश ऑइल हे कंपल्सरी ह्यामध्ये घेणं गरजेचं आहे। जर बघितलं तर पूर्ण खालून खोडपासून ते वडपर्यंत तुम्हाला मिलीबगचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो। मग अशा अवस्थेमध्ये जे आपली नवीन फूट येणार आहे ती व्यवस्थित येत नाही। आता ह्या प्लॉटवरती जर बघितलं तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात मिलीबगचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो। पूर्ण व्हरांडा काळा झालेला आहे आणि अजूनसुद्धा चिकट द्राव इथं सुटताना दिसत आहे। आणि जर शक्य असेल तर व्हरांडा भिजवून जो जुना साल आहे, कारण मिलीबग जर कंट्रोल व्हायचं म्हटलं ना तर सालीच्या मागं दडलेलं असतं, तिथंपर्यंत आपलं औषध पोचत नाही। त्यासाठी व्हरांडा ओलं करून जर प्रादुर्भाव जास्त असेल तर खालचं जो सालपट आहे ते काढून घेणं गरजेचं आहे। आता हे बघा, या पूर्ण प्लॉटवरती मोठ्या प्रमाणात मिलीबगचा प्रादुर्भाव आहे। अशा वेळेस जे फूट येणारे आहे ते परत तुम्हाला नेक्स्ट ऑक्टोबर छाटणीमध्ये पण परत ह्याचा त्रास होताना तुम्हाला जाणून येईल। त्यासाठी शक्यतो ऑक्टोबर आणि एप्रिल छाटणीमध्ये पूर्णपणे व्हरांडा आणि जे खोड आहे ते तुम्हाला फिश ऑइल, तुम्हाला इथं ओलसर अजूनसुद्धा त्याचं हे असलेलं दिसून येतं। हे काढून घेणं आणि नंतर स्प्रे करणं, हे बघा। तर त्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे। धन्यवाद।